नमस्कार, मी भाग्यश्री प्रधान. माझा महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत करते. चला पाहूया आजच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही बातम्या. काँक्रीटच्या उकाड्यात होरपळणाऱ्या बळीराजाला बोरी नदीच्या कुशीत नैसर्गिक विसावा. वाढत्या तापमानाने धुळे जिल्ह्यातील निमगुळ गावात सिमेंटची घरे अक्षरशः भट्ट्यांसारखी तापू लागली आहेत. दिवसभर रानात घाम गाळणाऱ्या बळीराजाला रात्री घरातही चैन मिळेनाशी झाली आहे. घरात पंख्याची गरम हवा आणि डासांच्या असह्य त्रासाला कंटाळून गावातील सुमारे 250 ते 300 शेतकऱ्यांनी आता रोज रात्री थेट बोरी नदीच्या स्वच्छ व निसर्गरम्य पात्रात आश्रय घेण्यास सुरुवात केली आहे. प्रगतीच्या नावाखाली बांधलेल्या स्लॅबच्या घरांपेक्षा मोकळ्या आकाशाखालची आणि बोरी नदीच्या काठावरची ही निसर्गाची कुशी शेतकऱ्यांसाठी जगण्याचा मोठा आधार बनली आहे. बोरीच्या पात्रातून वाहणारा थंडगार वारा शेतकऱ्यांच्या वेदनांवर आणि कष्टांवर जणू फुंकर घालत आहे. या नैसर्गिक विसाव्याविषयी शेतकरी जिजाबराव पाटील अत्यंत कृतज्ञतेने सांगतात. दिवसभर मातीत राबल्यावर इथल्या थंडगार आणि डासमुक्त वातावरणात अंगावरचा सारा थकवा कुठल्या कुठे पळून जातो. इथल्या शांत झोपेमुळे सकाळी उठल्यावर नव्या उमेदीने शेतात राबण्यासाठी शरीराला ताजी ऊर्जा मिळते. आधुनिकतेच्या आणि वाढत्या तापमानाच्या उकाडात होरपळणाऱ्या माणसाला शेवटी निसर्गाच्याच मांडीवर खरा आणि हक्काचा विसावा मिळतो, हेच निमगुळच्या या जिवंत वास्तवातून अत्यंत भावस्पर्शीपणे अधोरेखित होते. मी जिजाबराव दयाराम पाटील. मी एक शेतकरी आणि आमचे दादा आले तर त्यांचं असं म्हणणं आहे की शेतकरी राजा खूप सुखी आहे बुवा. सुखी तर आहेच, पण कसा सुखी आहे. रात्री आमच्या बोरी पात्रामध्ये आम्ही झोपायला येतो. बोरी नदीमध्ये ही आमची बोरी नदी एकदम स्वच्छ आहे. जी झोपण्यायोग्य नदी आहे ती किती स्वच्छ असेल बुवा असं. आमची बोरी नदी एवढी स्वच्छ आहे की लोक रात्री बघा तुम्ही येता अजून लोक कमी होऊन गेले. सकाळी जे लोक जॉगिंग करतात ते निघून गेले. आता आम्ही बी निघण्याच्या तयारीमध्येच होतो, पण आमचे दादा येऊन गेले. तर दिवसभर आम्ही काबाड कष्ट करतो, तरी पण आम्ही रात्री नदीत येऊन असंच गार झोपतो. झोपण्याचा मुद्दा असा आहे की नदी पात्रामध्ये अशी शुद्ध हवा येते, दुरून एकदम थंडगार हवा येते आणि मच्छर नाही, काही नाही. स्लॅबचे घरं तर सर्वांचेच राहतात, तर स्लॅबच्या घरांमध्ये सुद्धा या दिवसामध्ये पंखे गरम हवा फेकायला लागून जातात. तर आम्ही नदीत येऊन असं अनुभवलेलं आहे की खरंच आम्ही स्वर्गामध्ये झोपतो बुवा असं आम्हाला एकदम आमच्या मनाला वाटतं. आम्ही न कुत्र्याला ना कशाला भ्याता, ना आमच्या इथं काही त्रास ना काही. तर आम्ही असं बिनधास्त नदीमध्ये रात्रभर असे झोपून राहतो आणि सकाळी उठल्यानंतर आम्हाला अशी एनर्जी प्राप्त होते की आम्ही कामाला एकदम असा वेग वाटतो. आणि हे दिवस आहे आता एवढा पारा चालू आहे, 44, 42, 43, 45पर्यंत पारा चढून जातो. तरी आम्हाला रात्री असं वाटतं की आम्हाला की एकदम असं 11 वाजेपर्यंत गार असं थंडगार वाटतं. ना पंखा ना काही. तरी आम्ही असं नैसर्गिक जे असतं की जसे लोक जंगलामध्ये राहतात ते कसं नॅचरली नैसर्गिक राहतात, तसं आम्हाला गावात राहून आमच्या गावाला एकदम भाग्य आहे. नदी आली आम्हाला अनुभवाला भेटते की नदीचं गाव किती असं एकदम हवेशीर असतं बा. तरी पण एवढी नदीची एवढं झाडं आहे आमच्या नदी किनारी. पण रात्री 7-8 वाजले तरी अशी थंडगार हवा चालू होऊन जाते. काही ठिकाणी असं असतं. हो तर काही ठिकाणी असं असतं की एकदम उष्ण हवा चालत असते. आमच्या इथं एकदम अशी थंडगार हवा चालते. झाडांची संख्या भरपूर आहे आमच्या इथं. ओके, हो चालेल. तरी एवढं बोलून थांबतो. नमस्कार, मी दिलीप कांतीलाल किवसरा. मी दररोज मॉर्निंग वॉकसाठी जात असताना मला निमगुळच्या बोरी नदी किनारी मोठ्या प्रमाणात शेतकरी झोपायला येत असतात. हे शेतकऱ्यांचं सगळ्यांच्या घरी स्लॅबचे घर आहेत, परंतु काय घरी पंख्याची हवा गरम असते आणि बऱ्याच वेळेला मच्छरसुद्धा मोठ्या प्रमाणात असतात. परंतु या बोरी पात्रात, या स्वच्छ अशा बोरी पात्रात नदीत आल्यानंतर, झोपण्यासाठी आल्यानंतर
त्यांना थंडगार हवा लागत असते आणि झोपसुद्धा चांगली लागत असते. संपूर्ण दिवसभर ते काबाड कष्ट करत असतात आणि इथं आल्यानंतर सगळा थकवा निघून जात असतो, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी सुद्धा मला दिलेली आहेत. आमचा बोरी नदी किनारा फार स्वच्छ आहेत, आजूबाजूला सुद्धा खूप झाडं आहेत आणि अशा रीतीने शेतकरी लोक या नदी किनारी जास्तीत जास्त संख्येने येत असतात. मी त्यांचं सुद्धा एक प्रकारे हे कौतुक करतो, कारण की अशा रीतीने शेतकऱ्याला कोणती भीती न बाळगता आणि कोणतंही हे न पाळता ते येतात आणि आपला थकवा किंवा आपलं जे संपूर्ण दिवस जे काबाड कष्ट केलेले असतात ते निघून जात असतं, असं त्यांनी मला सांगितलं. तर अशा रीतीने आमचा बोरी हा जो परिसर आहे स्वच्छ सुंदर असा परिसर आहे. आम्ही तो जास्तीत जास्त अशा रीतीने पुढे सुद्धा ठेवण्याचा प्रयत्न करू, अशा रीतीने बोलतो आणि थांबतो. तर या होत्या आजच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या. आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि बातम्यासाठी खालील दिल्या नंबर्सवर संपर्क करा. आजसाठी इथेच थांबूया. आपण पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज, सामान्य माणसाचा बुलंद आवाज. नमस्कार.